आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या टॉप 50. नाशिकच्या येवल्यातील 50 पेक्षा अधिक तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या तरुणांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात भाजपपासून करण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या जुलाबानं त्रस्त असलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी पिण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच मंत्रालयातील वॉटर फिल्टर्सची साफसफाई करण्यात येते. पाण्याचे नमुनेही पालिकेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. नांदेड व जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार सांगलीच्या मिरजमध्ये समोर आलाय. मिरज तालुक्यातील एरंडोली इथं एका एजंटकडे 11 नवे एक कोरे ट्रॅक्टर आढळून आलेले आहेत, तर 14 ट्रॅक्टर विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी इथं ग्रामभेटीदरम्यान महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अवैध दारू विक्रीच्या तक्रारी केल्या होत्या. प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेतली आहे. उत्पादन शुल्क विभागानं तातडीनं हालचाली सुरू करत गावात पाहणी आणि चौकशी मोहीम राबवली आहे. रायगडच्या गोरेगाव विभागामध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय. वारंवार आणि तासनतास वीज खंडित होणं, अधिकाऱ्यांकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोरेगाव कार्यालयावर धडक दिली. लवकरात लवकर प्रश्न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी ते घाणेगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि चिखल साचल्यानं विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत, तर काही ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आल्यानं पिकं कुजण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. महानगर गॅसचं कनेक्शन बंद होणार असल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 4,79,000ची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी पीडिताच्या मुलीनं पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोंदियाच्या ग्रामीण भागामध्ये दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. दासगाव भागामध्ये 2 चोरट्यांनी बुलेट चोरल्याची घटना घडली. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. चोरीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पंढरपूरमध्ये मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील एका दुकानामध्ये काही महिला खरेदी करत असताना मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेनं चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी सदर प्रकार लक्षात आल्यानं मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला पकडण्यात आले. दरम्यान चोरी करणाऱ्या महिलांवर कारवाईची मागणी आता होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीमध्ये 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं 50 वर्षाच्या व्यक्तीची चाकून हत्या केली. घराच्या ओट्यावर बसण्यावरून तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यावरून या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. रायगडमध्ये खड्ड्यामुळे एका पोलीस पाटलाचा मृत्यू झालेला आहे. रेल्वे उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून ते मागून येणाऱ्या एसटी खाली चिरडले गेल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणावर दुरुस्तीच्या कामादरम्यान क्रेन रुळावरून धरणाच्या भिंतीवर आदळल्यानं कामगार क्रेन खाली अटकला. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिंतूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे दुरुस्तीचे काम ठप्प झाले. येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये कार्यरत असलेले शिक्षक संग्रामसिंग तीरसिंग जाधव यांना रेल्वेची धडक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुक्तानंद विद्यालयामध्ये तसंच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील कर्ज हे 1,100 कोटींना कमी झालेलं आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं 2,771 कोटींच्या कर्ज पुनर्रचनेचा करार मुंबई मेट्रो 1 कंपनीबरोबर केलेला आहे. मुंबईतील मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. मेट्रो मार्गिकावरून गुरुवारी एका दिवसामध्ये तब्बल 3,65,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा ठरला आहे.
मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीच्या 200 अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचं नुकसान झाल्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे 30 रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पावसानं मागील 24 तासांपासून विश्रांती घेतलेली आहे. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्याच्या पुढील वाटचालीला आणखी परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 40,000 नवीन शासकीय पोलीस सेवा निवासस्थानं उभारण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिलेली आहे. तसंच याशिवाय मुंबईमध्ये 93 अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील धोकादायक पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले. त्यामुळे धोकादायक इमारती घोषित करण्यासाठी व पुनर्विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी म्हाडाला सक्षम प्राधिकरणाचा दर्जा मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीसाठीची नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती, पात्र अर्जांची अंतिम यादी अशी सर्व प्रक्रिया पार पडून 3 आठवडे लोटलेले आहेत. मात्र तरीही मुंबई मंडळाला घरांची सोडत काढण्यासाठी मुहूर्त मिळत नाहीये. त्यामुळे 75,000 अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील चाळ क्रमांक 13 मधील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. मुसळधार पावसामुळे ही चाळ धोकादायक बनलेली आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडानं चाळ रिकामी करण्याचे आदेश दिले.